बीएमसी निवडणूक ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेची निवडणूक आहे. इथे जो जिंकेल तो मुंबईवर राज्य करेल. आतापर्यंत आपण पाहिलंय की निवडणुकांमध्ये रस्ते, पाणी, गटर याच मुद्द्यांवर चर्चा होते. पण यंदा चित्र वेगळं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा वचननामा तयार आहे आणि लवकरच तो अधिकृतपणे जाहीर होईल. पण त्याआधीच त्याचे काही एक्सक्लुझिव्ह मुद्दे समोर आले आहेत. स्वच्छ, सुंदर आणि नियोजित मुंबई हे या वचननाम्याचं टायटल आहे. लाडकी बहीण योजनेनंतर आता शिंदेंनी मुंबईतल्या महिलांसाठी, तरुणांसाठी आणि पर्यावरणासाठी काय प्लॅन केलाय, चला एक एक करून हे मुद्दे डिकोड करूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. शिंदे सरकारचा सर्वात मोठा फोकस राहिला आहे तो म्हणजे महिला मतदार. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेने महिलांना आर्थिक ताकद दिली हे आपण पाहिलं. पण आता बीएमसी निवडणुकीत हा मुद्दा एका स्टेप पुढे नेला जातोय. वचननाम्यातील सर्वात मोठी घोषणा ही महिलांच्या आरोग्याशी संबंधित आहे. चला थोडं सविस्तर सांगतो. सर्वप्रथम कॅन्सरवरील औषधे मोफत. दुर्दैवाने महिलांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढतंय. त्यावर उपाय म्हणून पालिकेच्या रुग्णालयात महिलांना कर्करोगावरील महागडी औषधे मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर द्वितीय, ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग. स्तनाच्या कर्करोगाचे निदान लवकर व्हावे यासाठी सर्व तपासण्या मोफत केल्या जाणार आहेत. हे पाऊल खरंच क्रांतिकारी ठरू शकतं, कारण अनेकदा पैशाअभावी महिला उपचार टाळतात. लाडकी बहीणला सुरक्षित बहीण बनवण्याचा हा प्रयत्न निवडणुकीत गेम चेंजर ठरू शकतो मित्रांनो. आता वळूया मुंबईच्या लाईफलाईन कडे. आरोग्य आणि शिक्षण. परळचं केईएम रुग्णालय तुम्हाला माहीतच असेल, तिथे पाय ठेवायला जागा नसते. शिंदेच्या वचननाम्यात वचन दिले की केईएमला आता दिल्लीच्या एम्सच्या धर्तीवर डेव्हलप केलं जाईल. तिथे अत्याधुनिक यंत्रणा बसवली जाईल आणि फक्त केईएमच नाही तर टप्प्याटप्प्याने सायन, नायर यांसारख्या इतर हॉस्पिटलमध्येही हाच पॅटर्न राबवला जाईल. जर हे खरंच झालं तर सामान्य मुंबईकरांचे हात नक्कीच कमी होतील. शिक्षणासाठी काय? तरुणांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे विद्यापीठाची स्थापना केली जाणार आहे. फक्त विद्यापीठ नाही तर तिथे असे डिप्लोमा कोर्सेस असतील जे कमी फी मध्ये उपलब्ध होतील. आजकाल डिग्री घेऊनही नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे रोजगारभिमुख शिक्षण देण्यावर भर दिला जाणार आहे. मध्यमवर्गीय मुलांसाठी ही मोठी संधी असू शकते. मुंबईकरांना सध्या सर्वात जास्त त्रास कशाचा होतोय तर तो आहे प्रदूषणाचा. श्वास घ्यायला शुद्ध हवा नाही. यावर उपाय म्हणून वचननाम्यात दोन मोठे उपाय सुचवले आहेत. सर्वप्रथम 60 एअर प्युरिफायर. सध्या मुंबईत फक्त 7 एअर प्युरिफायर आहेत. हा आकडा वाढवून 60 केला जाईल. हे टावर्स प्रमुख चौकांमध्ये हवा शुद्ध करतील. त्यानंतर द्वितीय, 5000 मिनी ई बसेस. बेस्ट बस ही मुंबईची दुसरी लाईफलाईन आहे. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी बेस्टच्या ताफ्यात तब्बल 5000 मिनी इलेक्ट्रिक बसेस आणण्यात जातील. या बसेस गल्लीबोळातूनही जाऊ शकतात. त्यामुळे रिक्षांची गर्दी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ वाचेल, असा हा मास्टर प्लॅन आहे. आता येऊया सर्वात क्रिटिकल विषयावर, इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुनर्विकास. मिठी नदी, जिचा दर पावसाळ्यात पूर येतो, तिच्या पुनर्जीवनाचा प्रकल्प पुन्हा हाती घेतला जाणार आहे. शिवाय मिठी, दहिसर, पोईसर आणि आशिवारी नद्यांवर सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प म्हणजे एसटीपी वाढवला जातील. झोपडपट्टीतून थेट नदीत जाणारं सांडपाणी रोखण्यासाठी तिथे छोटे एसटीपी लावले जातील. मग खड्डेमुक्त मुंबई. हे ऐकून तुम्हाला हसू येईल, पण प्लॅन सिरियस आहे. सर्व रस्ते सिमेंटचे होत आहेत, पण रस्ते वारंवार का खणले जातात तर केबल, पाईपलाईन टाकण्यासाठी. यावर उपाय म्हणून युटिलिटी डेक्ट म्हणजेच भुयारी मार्ग तयार केले जातील, म्हणजे रस्ते न फोडता दुरुस्ती करता येईल. मग पुनर्विकास. मुंबईतल्या 19,000 पागडी इमारती आणि सेस इमारतींच्या पुनर्विकासासाठी नवीन नियमावली आणि फनेल झोन म्हणजेच विमानतळ परिसर मधील रखडलेल्या प्रकल्पांना गती दिली जाईल. 50 एकरपेक्षा मोठ्या जमिनीवर क्लस्टर डेव्हलपमेंट करून झोपडपट्टी मुक्तीचा नारा दिला जाणार आहे. थोडक्यात सांगायचं तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हा वचननामा फक्त कागदावरची आश्वासनं नाहीत, तर ब्रँड न्यू मुंबईची ब्लूप्रिंट आहेत. महिला, तरुण, आरोग्य आणि इन्फ्रा या चारही स्तंभावर त्यांनी फोकस केलाय. पण सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे, हे सगळं प्रत्यक्षात येईल का, की हे फक्त निवडणुकीचे गाजर ठरतील? तुम्हाला काय वाटतं?
5,000 बसेस आणि मोफत कॅन्सर उपचार हे आश्वासन तुम्हाला पटलंय का? आणि तुमच्या मते मुंबईची सर्वात मोठी समस्या कोणती आहे, ज्या वचननाम्यात असायला हवी होती? खाली कमेंटमध्ये तुमचे मत आम्हाला नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.